आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। पालकमंत्री यांचे पद काढून बिनकामाचे मंत्री जाहीर करण्याची प्रहारची मागणी। परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांचे स्थावर मालमत्तेचे व पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अशा परिस्थितीत परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने संजय बनसोडे यांनी जिल्ह्याकडे फिरकले पण नाही। त्यांच्या या अकार्यक्षम व असंवेदनशील वर्तणुकीचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करत पक्षाच्या वतीने पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रतिमेला अतिवृष्टीमध्ये सडलेल्या सोयाबीनच्या झाडांची माळ घालून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज दिनांक 12 सप्टेंबर गुरुवार रोजी पालकमंत्री संजय बनसोडे यांचा जाहीर निषेध करण्यात आला। तसेच पालकमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या। अतिवृष्टीला 10 दिवस उलटून गेले असून अद्यापही पालकमंत्री हे एकदा जिल्ह्यात आले नाही। पालकमंत्री हे फक्त जिल्हा नियोजन समितीच्या कामाचे टक्केवारी घेण्यापुरताच मर्यादित राहिले आहे, असा आरोप यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बुधनी यांनी केला आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू हे 500 किलोमीटरवरून जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी परभणीला आले व आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले। परंतु पालकमंत्र्याला 80 किलोमीटर अंतरावर जिल्ह्यात येण्यासाठी वेळ भेटला नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे। संजय बनसोडे यांच्यासारख्या अकार्यक्षम व असंवेदनशील व्यक्तीला पालकमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही करिता संजय बनसोडे यांना पालकमंत्री या पदावरून कमी करून त्यांना बिनकामाचा मंत्री म्हणून त्यांचा नव्याने शपथविधी घ्यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आली आहे। दिलेल्या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख उद्धव गरुड, सर्कल प्रमुख श्याम भोंग, शहर प्रमुख अंकुश गिरी, शहर चिटणीस वैभव संघई, शेख बशीर, मावली गरुड, मुंजा गरुड, संदीप राऊत, शेख असलम, शेख सुभान, अमृत देशमुख, कृष्णा कांडे, वामन गरुड, शेख अजीज यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहे। पूर्णा येथील वाईन शॉप व संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईसाठी उपोषण। पूर्णा शहरातील महावीर नगर येथे असलेल्या वाईन शॉप चालक रवी जयस्वाल हे शासनाचे आदेश धाब्यावर ठेवून सकाळी भल्या पहाटे आपले वाईन शॉप उघडून अवैध दारू विक्रेत्यास दारू पुरवत असल्याची तक्रार करून ही संबंधित अधिकारी यांनी वाईन शॉप चालकास कोणतीच कारवाई केली नाही, उलट त्याला पाठीशी घालण्याचं काम केले आहे। त्यामुळे सदर अधिकाऱ्यांची चौकशी करून त्याच्यासह वाईन शॉपवर कारवाई करण्यासाठी वेळोवेळी निवेदन देऊनही या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार जाकीर पठाण यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 10 सप्टेंबर रोजीपासून अमरण उपोषण सुरू केले आहे। त्यामुळे आता जिल्हाधिकारी याकडे लक्ष देऊन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चटणी भाकर खाऊन आंदोलन। आज दिनांक 12 सप्टेंबर गुरुवार रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात चटणी भाकर खाऊन आंदोलन करण्यात आले। परभणी जिल्ह्यात 10 दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे यांना प्रचंड प्रमाणात पूर येऊन शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कापूस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यात उभे पीक आडवे पडून संपूर्ण पिकात चिखल तर काही ठिकाणी शेती घासून गेली। या शेतकऱ्यांचे 100% पीक नुकसान झाले आहेत। काही शेतकऱ्यांचे पीक उभे आहेत, त्यांचे झालेले पावसामुळे पाते बोंडे नसली तर सोयाबीनच्या शेंगासुद्धा करपून गेल्या आहेत। असे असताना पीक विमा कंपनी कृषी विभागाचे काही अधिकारी यांना हाताशी धरून जिल्ह्यात सॅम्पल सर्वे लावत आहे। त्यामुळे 52 मंडळात 30 ते 40% नुकसान दाखवत अग्रिम रक्कमपोटी फक्त 5,000 ते 6,000 रुपयात शेतकऱ्यांची बोडवण करणार आहे। यात ज्यांचे 100% नुकसान झाले आहे ते शेतकरी मात्र उद्ध्वस्त होणार आहे। त्या शेतातून काडीचेही उत्पन्न होणार नाही। त्यामुळे या नदी, नाल्या, ओढ्या काठच्या शेतकऱ्यांना विम्याची 100% रक्कम मिळाली पाहिजे। ती सोयाबीन व कापसासाठी एक समान आहे, ती म्हणजे 55,000 रुपये आणि जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही। आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांनी उद्या दुपारी 3 वाजता जिल्हा कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे। यात कृषी विभागाचे अधिकारी, पीक विमा कंपनी प्रतिनिधी आणि स्वाभिमानीचे पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे। यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले।
यावेळी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, सय्यद कलीम, टी निर्वळ, विठ्ठल चौकट, रणजित चव्हाण, नामदेव काळे, दिगंबर पवार, मुंजाभाऊ लोढे, प्रसाद गरुड, हनुमान आमले, दत्ता कदम, मयूर वाघमारे, सुधाकर खटिंग, माऊली शिंदे, पंडित भोसले, आदिनाथ लवांडे, विकास भोपडे, तुकाराम चव्हाण यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. पांगरा येथे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात वानर गंभीर जखमी. पूर्णा तालुक्यातील पांगरा लासिना येथे आज दिनांक 12 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी जिल्हा परिषद शाळेजवळील झाडावर कडपातील एक वानर खाली आला असता मोकाट कुत्र्यांनी वानरावर हल्ला चढवत चावा घेऊन गंभीर जखमी केले असता झाडावरील कडपातील वानर चिडून खाली येताच मोकाट कुत्रे पडून गेले. मात्र वानरास कुत्र्याने चावा घेत वानराच्या छाती, मांडी, पाय फोडून गंभीर जखमी केले. घटना प्रकार गावकरी नागरिकांनी पाहिल्यानंतर जखमी वानरास बिस्किट खाऊन घालून दिले, पाणी पाजून दिले, जीवदान दिले व वनाधिकारी शेख निलोफर, वन विभाग, परभणी पशुविधान अधिकारी चुडावा यांच्याशी संपर्क करून माहिती दिली. संबंधित वनरक्षक शेख निलोफर, वन विभाग परभणी यांच्या सांगण्यावरून पशुवैद्यकीय अधिकारी यांनी जखमी वानरावर प्राथमिक उपचार केले व परभणी वन विभागीय पेट्रोलियम कारने पुढील उपचारात परभणी येथे नेण्यात आले. उपचारानंतर तब्येत ठीक झाल्यास सदर वानरास वनात सोडून दिले जाईल असे वनरक्षक कर्मचारी शेख निलोफर यांनी सांगितले. संत तुकाराम यांच्या जीवनावर देखाव्याचे सादरीकरण. सेलू शहरातील मुल्ला गल्ली येथील रहिवासी अरुण रामपूरकर हे दरवर्षी गौराई समोर समाज प्रबोधनपर देखावा सादर करत असतात. यावर्षी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित सुंदर देखाव्याचे सादरीकरण केले. पर्यावरण रक्षण, भूतदया, समाजातील अनिष्ट रूढीवर संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगाद्वारे केलेले समाज प्रबोधन, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट, संत तुकाराम महाराज यांचे शिष्य संताजी जगनाडे महाराज, पालखी सोहळ्यातील रिंगण, संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन या सर्व बाबींचा अंतर्भाव करत सुंदर सजीव देखावा अरुण रामपूरकर यांनी साकारला आहे. देखावा बघण्यासाठी सेलू शहरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने गर्दी करत आहे. पारडी येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश. सेलू तालुक्यातील बालूरपासून काही अंतरावर असलेल्या पारडी येथील कार्यकर्त्यांनी माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पारडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी आज दिनांक 12 सप्टेंबर गुरुवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला. यात प्रामुख्याने भाऊराव भोसले, बाळू कराडे, अंकुश भोडे, गोपाळ शिंदे, मनोज मारोत लंगे यांनी यावेळी प्रवेश केला. यावेळी माजी आमदार विजय भांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेलू तालुका अध्यक्ष सुधाकरभाऊ रोकडे, धीरज कदम यांची उपस्थिती होती. सेलू शहरात महालक्ष्मी सण उत्साहात साजरा. सेलू शहरात महालक्ष्मीचे आवाहन करून दारात पिवळ्या रंगात सडा शिंपून रंगोळी काढून अंगण सजले. दुसऱ्या दिवशी सायंकाळी महापूजा आरती करून महालक्ष्मीस केळीच्या पानावर सोळा भाज्यांची भाजी व ज्वारीच्या पिठाचे फळ, मुडकुटे तर 5 पक्वानाचा नैवेद्य दाखवून मनोभावे पूजन केले. आज दिनांक 12 सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी 2 वाजता गाठीचा कार्यक्रम करून नैवेद्य दाखविण्यात आले. महालक्ष्मी पुढे विविध सजावट करत विविध खेळणी मांडून गहू, ज्वारी, तांदूळ, मोहरी, धने यांची रास मांडून फराळ ठेवून महालक्ष्मी सण उत्साहात साजरा करण्यात आला.